अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सांगत आहेत की या विश्वाची जर कोणी जननी असेल ना तर ती स्त्री आहे, आई आहे. कारण या जगामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करणारी ही स्त्रीच आहे ना. समर्थांनी सांगितलं आहे की कोणताही अभंग असो, ओवी असो किंवा कोणतीही रचना असो, बघा धन्य माता पिता तयाची आ. बघा हा अभंग आहे. बघा त्यामध्ये सुद्धा या मातेचं नाव, स्त्रीचं नाव अगोदरच घेतलं जातं. म्हणजेच पुरुषाच्या अगोदर स्त्रीचं नाव घेतलं जातं. म्हणून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखादी स्त्री असते, बघा तिने ठरवलं ना तर पूर्ण विश्वावर राज्य करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. पण कधीकधी स्त्री तिच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याचं काम ती स्वतःच करत असते. ते कसं ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. बघा आपण या कलियुगामध्ये पाहत आहोत. बघा लग्न झाल्यावर सतत माहेरी जाणाऱ्या स्त्रिया असतात ना, बघा त्यांच्या सासरी कधीही सुख निर्माण करत नाही. कारण का? कारण जिथे सासर असतं ना ते त्यांचं घर कधीच मानत नाही. पण आपल्या आईबापाचं घर बघा ज्या मानत असतात त्यांच्या जीवनामध्ये सुख कधी निर्माण होत नाही. आणि जी स्त्री बघा आपलं सासर, आपला पती हेच पूर्ण सौभाग्य मानत असेल, तेच त्याचंच घर आपलं मानत असेल ना, तर तिच्या जीवनामध्ये दुःख कमी प्रमाणामध्ये येतं आणि सुखाची तिची झोळी असते ना ती पूर्ण भरून जाते. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे का जी मुलगी असते तिच्या वडिलांच्या घरात राहून जो पाप करत असते ना, त्या पापांचं फळ आई वडिलांना सुद्धा भोगावं लागत असतं. बघा एका दिवसाची ही गोष्ट आहे, जेव्हा माता पार्वती पृथ्वी तळावर भ्रमण करून बघा भगवान भोलेनाथांकडे येते आणि भगवान भोलेनाथांना विचारते, हे परमपरमेश्वर देवांचे देव प्राणनाथ, आज हे जेव्हा मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिलं की काही मुली त्यांच्या वडिलांच्या घरी गरजेपेक्षा जास्त काळ राहतात. परंतु पूर्वी तर मुलींचे लग्न खूप कमी वयात केलं जात होतं आणि त्याच वयामध्ये त्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी जात असत. त्याचबरोबर मी एक विचित्र घटनासुद्धा पाहिली. खूप साऱ्या मुली लग्नानंतर बघा वडिलांच्या घरी सारख्या सारख्या राहायला जातात. हे प्राणनाथ, मला हे जाणून घ्यायचं आहे की एका कुमारिका मुलीने वडिलांच्या घरी जास्त काळ राहणं योग्य आहे की नाही. बघा जेव्हा माता पार्वती भगवान भोले शंकरांना हे प्रश्न विचारते, बघा तेव्हा कोणत्या वयामध्ये मुलीचं लग्न करणं योग्य आहे. बघा पार्वतीचा हा प्रश्न. आणि लग्न झाल्यानंतर वडिलांच्या घरी राहिल्यानं कोणता पाप लागतो. हे स्वामी, तुम्ही या जगाचे सत्य आहात आणि या सत्तेचं शिव आहे, कृपा करा आणि मनातील हा संभ्रम माझ्या दूर करा. बघा हे सर्व प्रश्न पार्वती भगवान भोलेनाथांना विचारते. तेव्हा भगवान शिव बघा स्मित हास्य करून उत्तर देतात, हे देवी, आज तुम्ही जो प्रश्न केला आहे ना तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि आज मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं एका कथेमार्फत देणार आहे. आणि ही कथा प्रभू श्रीकृष्णाच्या काळातील द्वापार युगातील आहे. तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका. तेव्हा भगवान शिव कथेला प्रारंभ करतात आणि भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, द्वापार युगातील ही घटना आहे. यदुकुळ श्रेष्ठवीर उग्रसेन यांच्या इथे ही घटना घडणार आहे आणि त्याच घटनेचं मी वर्णन या कथेमध्ये करणार आहे. बघा मथुरा नावाच्या नगरीमध्ये उग्रसेन नावाचा यदुवंशी राजा राज्य करत होता आणि राजा बलाढ्य
शूरवीर संपूर्ण धर्माचे पालन करणारा आणि प्रजेचं रक्षण करणारा अति गुणवान राजा होता. राजा उग्रसेन धर्मपूर्वक राज्याचे संचालन आणि प्रजेचे पालन करत होते. त्याच वेळेला परमपवित्र विदर्भ देशामध्ये सत्यकेतू नावाने प्रसिद्ध एक महापराक्रमी राजा होता. त्याची एक पुत्री होती. तिचं नाव होतं पद्मावती आणि ती सत्य धर्माचं पालन करणारी अतिसुंदर आणि गुणवान आणि चरित्रवान होण्याबरोबरच लक्ष्मी समानच होती. बघा, लक्ष्मी समानच होती. आणि मथुरेचा राजा उग्रसेन याने त्या सुंदर पद्मावतीसोबत लग्न केलं. तिच्या प्रेमानं आणि करुणेनं मथुरेचे राजण प्रसन्न झाले. पद्मावतीवर ते स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करायचे. पद्मावतीशिवाय राजा भोजनसुद्धा करत नव्हता. बघा, पद्मावतीसोबत सुख भोगण्यातच राजाला एक व्यतीत होऊ लागला. बघा, भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती पद्मावतीशिवाय राजाला एक क्षणसुद्धा चैन पडत नव्हतो. अशा प्रकारे दिवसागणित दोघा नवरा बायकोचे अधिकाधिक प्रेम वाढू लागलं. काही दिवसानंतर विदर्भाचा राजा सत्यकेतू यांना त्यांच्या पुत्रीची पद्मावतीची आठवण आली आणि त्याचबरोबर तिच्या आईलासुद्धा मुलीची खूप जास्त आठवण येत होती. त्यामुळं एके दिवशी मुलीची चौकशी करण्यासाठी राजा सत्यकेतूने मथुरेचा राजा उग्रसेन त्यांच्याकडे त्यांचे काही दूत पाठवले. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती दूतांकडे तिकडे जाऊन आदरपूर्वक राजाला म्हटलं, महाराज, विदर्भाचे राजा सत्यकेतू यांनी त्यांची पुत्री पद्मावती यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलं आहे. तुम्हाला आमचा प्रणाम. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर राजकुमारी यांना आमच्यासोबत विदर्भामध्ये जाण्याची परवानगी द्यावी. बघा, तेव्हा सत्यकेतू आणि राणी त्यांच्या पुत्रीला पाहू इच्छित आहेत. जेव्हा राजा उग्रसेनने दूतांकडून हा निरोप ऐकला तेव्हा त्यांनासुद्धा आनंद वाटला, कारण त्यांचीसुद्धा अशीच इच्छा होती की राणी पद्मावतीला आराम करण्याची त्यांच्या वडिलांच्या घरी जायला पाहिजे. तेव्हा त्यांनी प्रेमाखातर त्यांच्या पत्नीला पद्मावतीला विदर्भ राजाकडे पाठवून दिलं. बघा, पतीने पाठवल्यामुळं राणी पद्मावती खूपच आनंदाने तिच्या माहेरी आली आणि तिकडे पोचल्यावर तिने तिच्या आईवडिलांच्या चरणांना हात लावून प्रणाम केला. मुलगी घरी आल्यामुळं राजाला खूप आनंद झाला, प्रसन्न वाटलं. बघा, आणि माहेरी आल्यावर राणी पद्मावती तिच्या मैत्रीसोबत आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली. जशी ती लग्नापूर्वी इकडे तिकडे मजा मस्करी करत फिरायची, त्याच प्रकारे ती आतासुद्धा इकडे तिकडे फिरू लागली होती. जंगलामध्ये, तलावामध्ये, वनामध्ये सर्वत्र ती मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत होती. कारण ती आज लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आली होती आणि इकडे आल्यानंतर ती पुन्हा स्वतःला कुमारिका समजू लागली. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर राणी पद्मावती विसरली की तिचा विवाह झाला आहे आणि तिच्या वागणुकीमध्ये आता कोणत्याही प्रकारची लाज या प्रकारचं भाव नव्हते. बघा, पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे. बघा, भगवान शिव ही गोष्ट पार्वतीला सांगत आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. बघा, तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती ही एका दिवसाची गोष्ट आहे. राणी पद्मावती तिच्या मैत्रीसोबत एका सुंदर पर्वतावर फिरण्यासाठी गेली आणि तिथे एक रमणीय वन होतं, जिथे खूप मोठ्या प्रमाणात केलीची झाडं होती. त्याचबरोबर अनेक प्रकारे फुलांची झाडंसुद्धा होती. तेव्हा पुढे राणीने पाहिलं की एका साईडला केलीचे वन आहे आणि दुसरीकडे सुंदर फुलं आहेत आणि त्यांच्या मध्यभागी एक सुंदर असा तलाव होता. एका छोट्या मुलीसाठी ती तिच्या मैत्रिणीसोबत तिथे खेळू लागली. त्या सर्व मैत्रिणींना आजूबाजूचा काहीच भान नव्हतं. मंत्रमुग्ध होऊन ते तिथे खेळू बागडू लागल्या आणि त्यानंतर तलावामध्ये उतरून पाण्यामध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटू लागल्या. बघा, त्याच वेळेला
राजा कुबेराचा सेवक गोभील नावाचा एक दैत्य दिव्य विमानातून बसून आकाश मार्गाने कुठेतरी चालला होता. जेव्हा तो आकाश मार्गाने जात होता तेव्हा त्याचं लक्ष तलावामध्ये असणाऱ्या विदर्भ राजाच्या राजकुमारीवर पद्मावतीवर गेलं, जी तलावामध्ये मनसोक्त आंघोळीचा आनंद घेत होती. गोभीलकडे बघा द्वितीय शक्ती असल्यामुळे, बघा दैवीय शक्ती असल्यामुळं त्यानं जाणलं होतं की विदर्भाचा राजा सत्यकेतू याची मुलगी आहे आणि त्याचबरोबर राजा उग्रसेन यांची पत्नी आहे. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला की पतिव्रता असल्यामुळं खूपच सुरक्षित आहे आणि कोणत्याही परपुरुषाला हिला प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. राजा उग्रसेन अत्यंत महामूर्ख आहे, जे त्याने इतक्या सुंदर पत्नीला माहेरी पाठवलं आहे. ही पतिव्रता स्त्री पुरुषांसाठी दुर्लभ आहे, परंतु कामदेव मला अत्यंत त्रास देत आहेत. असं काय करता येईल जेणेकरून मी या स्त्रीला जवळ जाऊ शकतो आणि तिचा उपभोग घेऊ शकतो. बघा पुढे बघा ती राणी पद्मावतीच्या सौंदर्यावर बघा गोभील दैत्य मोठ्या प्रमाणामध्ये मोहित झाला आणि त्यानंतर थोडा विचार करून त्याला एक कल्पना सुचली. बघा गोभीलने राजा उग्रसेनचा मायावी रूप धारण केला. सर्व काही अगदी राजासारखंच होतं. तेच कपडे, तेच शरीर आणि सर्व काही अगदी त्या राजासारखंच होतं. संपूर्ण उग्रसेनसारखा झाल्यानंतर गोभील बघा त्या पर्वताच्या शिखरावर उतरला आणि त्यानंतर तो एका झाडाखाली बसून सुंदर आवाजात गीत गावू लागला. तो गीत अत्यंत मधुर होतं. अत्यंत मधुर अशा या गीताला मैत्रिणींमध्ये बसलेल्या राणी पद्मावतीने सुद्धा ऐकलं. ती विचार करू लागली, इतकं मधुर गीत कोण गात आहे. त्यामुळं राजकुमारीच्या मनामध्ये त्या व्यक्तीला पाहण्याची तीव्र इच्छा झाली. तिने तिच्या मैत्रिणीसोबत जाऊन तिथे पाहिलं की एका झाडाखाली एक सुंदर असा प्रतापी व्यक्ती तिथे बसून गीत गात आहे आणि तो महाराज उग्रसेन यांच्यासारखा दिसत आहे. हे देवी पार्वती, परंतु बघा शिव भोलेनाथ पार्वतीला ही गोष्ट सांगत आहेत. हे सर्वांच्या लक्षांमध्ये असू द्या. त्या सत्यामध्ये बघा जो राजा उग्रसेन यांच्या वेशामध्ये नीच दानव गोभील होता, ती पद्मावती विचार करू लागली की माझे स्वामी मथुरेचे राजन एवढ्या दूर कधी आले. ती हा विचार बघा मनामध्ये करतच होती. तेव्हाच त्या दैत्याने स्वतःचा राणीला आवाज दिला, हे प्रिये, तुझ्या विना मी जगू शकत नाही. हे माझे प्रिय पत्नी, तुझ्या विना जीवन व्यतीत करणं माझ्यासाठी खूप अवघड झालं आहे. तुझ्या प्रेमाची मला खूप आठवण येते आणि त्यामुळेच मी तुझ्या विना कुठेच राहू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी इकडे आलो आहे. बघा दैत्य गोभील तो महाराजांच्या वेशामध्ये होता. त्यांच्या तोंडून असं बोलणं ऐकल्यानंतर राणी पद्मावती थोडी लज्जित झाली. राजा उग्रसेननं जो दैत्य गोभील होता, ज्याने राजा उग्रसेनचं रूप धारण केला होता, तो राणी पद्मावतीला घेऊन एका गुप्त जागेवर बघा निघून गेला आणि तिकडे जाऊन त्याच्या इच्छेनुसार त्याने राणी पद्मावतीचा उपभोग घेतला. बघा या उग्रसेन यांच्या गुप्त स्थानावर काही विशिष्ट निशाण होतं, जे त्या पुरुषामध्ये राणीला मात्र दिसलं नाही आणि यामुळं पद्मावतीच्या मनामध्ये त्याच्या प्रती बघा संदेह निर्माण झाला. राजकुमारीने तिचे वस्त्र पुन्हा परिधान केलं, परंतु तिच्या हृदयामध्ये या घटनेमुळे खूप जास्त दुःख झालं. रागाने राजकुमारी खूप क्रोधित झाली. बघा ती दानव गोभीलला म्हणाली, हे नीच लवकर सांग, तू कोण आहेस. तू एक दानवासारखा दिसत आहेस. तू पापाचारी किंवा निर्दयी आहेस. बोलता बोलता राणीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं व ती त्या दानवाला शाप देणार होती. राणी म्हणू लागली, हे दुरात्मा, तू माझ्या पतीच्या रूपामध्ये येऊन माझ्यासोबत छळ केला आहेस आणि ह्या पतिव्रता शरीराला तू अपवित्र केला आहेस.
तू माझ्या पतिव्रता धर्माचा नाश केला आहेस, परंतु आता तुला तुझ्या पापाची शिक्षा मी नक्कीच देणार आहे. मी तुला खूपच कठोर असा शाप देणार आहे. बघा, राणीचं हे बोलणं ऐकून गोभिल म्हणाला, हे पतिव्रता, श्री भगवान श्रीहरी विष्णू आणि उत्तम ब्राह्मणाच्या भीतीपोटी राक्षससुद्धा दूरवर पळत असतात. मी दानव धर्मानुसारच या पृथ्वीवर विचरण करत आहे. प्रथम तुम्ही माझ्या दोषांचा विचार करा. कोणत्या अपराधावर तुम्ही मला शाप देऊ इच्छित आहात? तेव्हा राणी पद्मावती म्हणाली, हे पापी, मी एक साध्वी आणि पतिव्रता स्त्री आहे. माझ्या मनामध्ये पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. मी सदैव माझ्या पतीसाठी तपश्चर्या करत असते. मी माझ्या धर्माच्या मार्गावर होते, परंतु तू तुझ्या मायावीपणामुळं माझ्यासोबत कपट रचून माझ्या धर्मासोबत माझासुद्धा नाश केला आहेस. आणि म्हणूनच हे दुष्ट नीच दानवा, तुला मी भस्म करणार आहे. तेव्हा गोविल म्हणाला, हे राजकुमारी, जर तुला योग्य वाटत असेल तर माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक. मी धर्माबद्दलच बोलत आहे. जी स्त्री प्रतिदिवस मन, वाणी आणि कामाने तिच्या नवऱ्याची सेवा करत असते, तेव्हा नवरा संतुष्ट असतो. तेव्हा स्वतःसुद्धा संतुष्टीचा अनुभव घेत असते. तेव्हा नवरा क्रोधित असतो, तेव्हा सुद्धा त्याला ती कधीच सोडत नाही. नवऱ्याच्या दोषांकडे, गुन्ह्यांकडे कधीच जी स्त्री लक्ष देत नाही आणि नवऱ्याच्या सर्व कामांमध्ये ती नेहमी पुढे असते, अशीच स्त्री नेहमी पतिव्रता समजली गेली आहे. जर स्त्री या पृथ्वी लोकांवर तिचा कल्याण करू इच्छित असेल तर ती पतित, रोगी, अंगहीन, कोडी, त्याचबरोबर पापी नवऱ्याचा सुद्धा तिने त्याग करू नये. जी स्त्री नवऱ्याला सोडून जाते आणि दुसऱ्या कामांमध्ये तिचं मन लावत असते, ती या संसारामध्ये सर्व धर्मामध्ये बहिष्कृत आणि व्याभिचारी समजली जाते. बघा, जी पतीच्या अनुपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनांचा आस्वाद घेत असते, त्याचबरोबर शृंगार करत असते, त्या स्त्रीला उलटा स्त्री असं म्हटलं जातं. बघा, पार्वती गोभिल, बघा पुढे गोभिल पुढे म्हणतो, मला या वेदाद्वारे, शास्त्राद्वारे आणि गुरुद्वारे धर्माचे ज्ञान प्राप्त आहे. गृहस्थ धर्माचा परित्याग करून पतीची सेवा करणं सोडून तू इथे कशासाठी आली आहेस? बघा, इतकं होऊन सुद्धा तू स्वतःच्या तोंडाने म्हणत आहेस, मी पतिव्रता आहे. तुझे कर्म पाहून तर तुझ्यामध्ये पतिव्रतेचा थोडासुद्धा अंशसुद्धा दिसत नाही. तू सर्व लाज लज्जा सोडून पर्वत आणि शिखरांवर मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत आहेस आणि म्हणूनच तू एक पापिणी आहेस. मी तुला हा महान दंड देऊन तुला योग्य मार्गावर लावला आहे. आता यापुढं कधीही तू अशा प्रकारचा पाप करणार नाहीस. मला सांग, नवऱ्याला सोडून तू इकडे कशासाठी आले आहेस? बघा, हा शृंगार, हे आभूषण, सुंदर वेशभूषा धारण करून तू इकडे कशासाठी आले आहेस? हे सर्व पापिणी, मला सांग, कशासाठी हे तू केलं आहेस? कुठे आहे तुझा पतिव्रता धर्म? तुला पाहून तर तू एक व्याभिचारी स्त्री आहेस हेच मला दिसत आहे. बघा, तू आता तुझ्या नवऱ्यापासून मैलो दूर आहेस. कुठे आहे तुझ्यामध्ये पतीला देवता मानण्याचा भाव? दुष्ट, तुला लाज वाटत नाही का? मला माझ्या वागण्यावर घृणा वाटत आहे. तू माझ्यासमोर बोलण्याची हिम्मत कशी केलीस? बघा, कुठे आहे तुझ्या तपस्येचा प्रभाव? कुठे आहे तुझं तेज आणि कुठे आहे तुझं बळ? आज तू मला तुझा बळ आणि पराक्रम दाखव. तेव्हा पद्मावती म्हणाली, हे नीच असुर, ऐक, माझ्या वडिलांनी प्रेमाने मला माहेरी बोलावलं आहे. मग यामध्ये पाप कोणता आहे का? मी काम, लोभ तथा भीतीपोटी नवऱ्याला सोडवून आले नाही. मी इथे सुद्धा सतत माझ्या नवऱ्याचा जप करत असते. तू तुझ्या मायेनं माझ्या नवऱ्याचं रूप धारण करून मला फसवलं आहेस. तेव्हा गोभिल म्हणाला, पद्मावती, माझं म्हणणं ऐक. आंधळ्या मनुष्याला काही दिसत नाही. तू धर्मरूपी नेत्राने आंधळी आहेस.
मग तू मला कसं ओळखू शकतेस? तुला हे समजायला हवं होतं की तुझा नवरा इतक्या लांब कधीच येऊ शकत नाही. आणि इतका असूनसुद्धा तू माझ्यासोबत आलीस. ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये वडिलांच्या घरी येण्याचा विचार आला, त्याच वेळेला तू पतीची भावना सोडून त्यांच्या ध्यानापासून मुक्त झाली होतीस. पतीचा निरंतर चिंतन करणं हाच नारीचा धर्म आहे. जर तो नष्ट झाला असेल मग तू स्वतःला पतिव्रता का म्हणतेस? बघा, गोभिलचं हे बोलणं ऐकून राजकुमारी पद्मावती जमिनीवर बसली. तिला आता खूप दुःख होत होतं. गोभिल पुन्हा म्हणाला, हे स्त्री, मी तुझ्या उदरामध्ये माझा अंश दिला आहे. त्यापासून तिन्ही लोकांना त्रास देणाऱ्या पुत्राची प्राप्ती होणार आहे. आणि बघा, त्यानंतर तो दानव तिथून निघून गेला. आणि गोभिल एक ज्ञानी दानव होता, परंतु तो एक खूपच दुराचारी आणि पापीसुद्धा होता. गोभिल गेल्यानंतर पद्मावती अत्यंत दुःखी झाली व ती रडू लागली. रडण्याचा आवाज ऐकून मैत्रिणी तिच्या जवळ आल्या आणि विचारू लागल्या, राजकुमारी, तुम्ही का रडत आहात? मथुरेचे राजा उग्रसेन कुठे गेले? बघा, राणी पद्मावतीने अत्यंत दुःखी भावनेने तिचा कशा प्रकारे छळ झाला, कशी फसवणूक झाली, हा सर्व प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर सर्व मैत्रिणी राणी पद्मावतीच्या तिच्या वडिलांच्या घरी बघा घेऊन गेल्या. तेव्हा राणी पद्मावती भीतीने थरथर कापत होती. मैत्रिणींनी पद्मावतीच्या आईला सर्व घटना घडलेली सांगितली. आणि घटना बघा ऐकल्यानंतर महाराणी पतीच्या महालामध्ये गेली आणि नवऱ्याला सर्व काही सांगितलं. ती सर्व घटना ऐकल्यानंतर महाराज सत्यकेतू यांनासुद्धा खूप जास्त दुःख झालं. राजा सत्यकेतूने ताबडतोब व्यवस्था करून पद्मावतीला मथुरेचा राजा उग्रसेन यांच्याकडे पाठवून दिलं. बघा, राणी पार्वतीला आलेलं हे पाहून राजा उग्रसेन खूप जास्त आनंदित झाला. आणि तो राणीला बघा सारखा म्हणू लागला, हे प्रिये, मी तुझ्याविना जीवन व्यतीत करू शकलो नसतो. तू हे खूप चांगलं केलंस जे लवकर परत आलीस. बघा, हे राणी, तू तुझ्या गुणांमुळं, पतिव्रता धर्मामुळं मला खूप जास्त आवडतेस. बघा, पद्मावतीसोबत असं बोलल्यानंतर राजा पुन्हा तिच्यासोबत सुख भोगू लागला. आणि काही दिवसानंतर राणी पद्मावतीचा गर्भ वाढू लागला. परंतु त्या गर्भाचं कारण फक्त पद्मावतीला माहीत होतं. तिच्या गर्भामुळं राणी पद्मावतीला दिवस रात्र चिंता सतावत असायची. 10 वर्ष तो गर्भ वाढतच गेला. बघा, आणि त्यानंतर त्या गर्भातून बाळ जन्माला आला. त्या गर्भातून अति तेजस्वी, महाबळी, दुराचारी प्रजेला कष्ट देणाऱ्या कंसाचा जन्म झाला होता. आणि त्याच्या भीतीने तिन्ही लोकांचे निवासी थरथर कापायचे. बघा, समर्थ ते सांगत आहेत, कंस कोण होता, काय होता, सर्वांना ही गोष्ट सांगायची गरज नाही. बघा, त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या हाताने मारले गेल्यानंतर त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. आणि तेव्हा देवी पार्वती म्हणते, बघा स्वामी, अशा घटना भविष्यामध्ये घडणारच आहेत, हे मी सुद्धा ऐकलं आहे. हे देवी, मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते समस्त पुराणामधील मत आहे. आणि अशा प्रकारे वडिलांच्या घरात राहणारी कन्या ही नेहमी बिघडत असते. त्यामुळंच वडिलांनी कधीही मुलीला घरात ठेवण्याचा कधीच मोह करू नये. कारण बघा, पुढे भगवान शिव बघा पार्वती देवीला म्हणतात, आता मी तुम्हाला एका कुमारिका कन्येच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगत आहे. तुम्ही या गोष्टी बघा सुद्धा लक्षपूर्वक ऐका. जेव्हा कोणतीही कन्या शहाणी होते तेव्हा ती विवाह योग्य बनते. तेव्हा आईवडिलांचे हेच कर्तव्य आहे की त्यांनी योग्य वराची निवड करून कन्येचा विवाह करावा. तिला कधीच जास्त काळापर्यंत घरामध्ये ठेवू नये. नवऱ्याच्या घरामध्ये तिचं पालन पोषण होणं उचित आहे. तिकडे राहून ती भक्तिपूर्वक जे उत्तम गुण शिकत असते आणि नवऱ्याची सेवा करत असते ना,
त्यामुळंच कुळाची कीर्ती वाढत असते. आणि वडीलसुद्धा सुख बघा पूर्व जीवन व्यतीत करत असतात. सासरी राहून जर ती पाप करत असेल तर त्याचे फळ नवऱ्याला भोगावं लागतात. आणि जर ती सासरी पुण्यकर्म करत असेल ना तर त्याचं फळसुद्धा नवऱ्याला मिळत असतं. म्हणून बघा या कलियुगामध्ये आपण कधी कधी म्हणत असतो बघा एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या मागे बघा भाग्यवान स्त्री असते. बघा कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी स्त्री बघा पत्नी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येते आणि आपलं भाग्यच उजळून टाकते. पण कधी कधी बघा एखादी स्त्री असते जेवढं पतीकडं धन असतं ना त्याची राख रांगोळी करायला सुद्धा कमी पडत नाही. म्हणून आपली पत्नी योग्य सद्गुण विचारांची असेल ना तर आपला संसार खूप आनंदामध्ये बघा होतो. कन्येच्या या उत्तम गुणांमुळे बघा वडिलांची कीर्ती वाढतच असते आणि दोन्ही कुळांचं पितृगुण संतुष्ट होऊन शुभाशीर्वाद देतात. त्याचबरोबर कधीही वडिलांनी कन्येला जावयासोबत घरी ठेवू नये. असं केल्यामुळं जावयाच्या मान सन्मानामध्ये काही दिवसानंतर कमतरता होऊ लागते आणि या गोष्टीचा जावयाला सुद्धा पाप लागतो. जेव्हा मुलगी विवाह योग्य बनते तेव्हा परलोक तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात आणि अशामध्ये जर तिने परपुरुषासोबत प्रेमसंबंध बनवला तर हा खूप मोठा पाप आहे. एक तरुण मुलगी वडिलांच्या घरी राहणं म्हणजेच खजिन्यानं भरलेली पेटी चोरांच्या मध्ये ठेवणं हेच आहे. बघा समर्थ सांगत आहेत स्त्रीचा खरा दागिना आणि वडिलांचा सन्मान हे त्या मुलीची इज्जत हेच आहे जी नेहमी तिने सांभाळून ठेवायला पाहिजे. कुठल्याही स्त्रीने तिच्या नवऱ्यापासून कधीच दूर राहू नये. जास्त काळापर्यंत माहेरी राहणं सुद्धा पापच आहे. कारण एका पतिव्रता स्त्रीचं खरं स्थान तिच्या नवऱ्याच्या चरणांमध्ये आहे आणि त्याचबरोबर पतीसाठी त्याच्या पत्नीचं स्थान हे नेहमी हृदयामध्ये असतं. बघा समर्थ पुढे सांगत आहेत या कथेचं तात्पर्य काय. या कथेचं तात्पर्य एकच आहे की ज्या स्त्रीचं लग्न होतं तिने जास्त करून माहेरी राहू नये. जर एखादी स्त्री एक 2 महिने जर माहेरी राहत असेल तर बघा तिच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. कारण तिला सासरचं घर ती तिचं स्वतःचं मानत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं कधीच माहेरी जास्त काळ राहू नये. बघा आत्ताचा या कलियुगातली ही गोष्ट आहे. या कलियुगामध्ये आता एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे. बघा एखादा जावई असेल आपल्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी जातो आणि एक महिना राहतो. पण समर्थ सांगत आहेत जो जावई असतो बघा सासूरवाडीला 2 महिना राहतो तेव्हा त्याची मान आणि इज्जत कमी होत असते. जो जावई बघा जास्तीत जास्त सासूरवाडीला वस्तीला राहतो ना त्याचा मान सन्मान कमी होतो. सासूरवाडीची लोक असतात ना त्या बघा आहो करणं सुद्धा सोडून देतात. म्हणजेच काय म्हणजेच जावयाने सुद्धा सासूरवाडीला किती राहावं हे प्रत्येकानं ठरवावं. आपली जर इज्जत आपल्याला प्यारी असेल आपला जर मान सन्मान आपल्याला प्यारा असेल तर सासूरवाडीला किती दिवस राहावं. कितीही तुमचं प्रेम असू द्या तुमच्या सासऱ्यामध्ये सासूमध्ये कितीही प्रेम असू द्या पण जावयाने जास्त दिवस सासूरवाडीला राहू नये आणि पत्नीनं जास्त दिवस माहेरी कधीच राहू नये. कारण आपला पत्नी धर्म बघा आपला पतीच सर्वश्रेष्ठ आहे हे असं जी स्त्री मानते ना तीच स्त्री संसारामध्ये सुखी राहते. कारण का कारण जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलीचं लग्न झालेलं नसतं तेव्हा ती सर्वस्व आपल्या आईबापाचं मानत असते. तेव्हा ती घरी असते आईबापासमोर असते तेव्हा पूर्ण जबाबदारी ही आईबापाचीच असते ना. पण जेव्हा तिचं लग्न होतं जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिचा पुनर्जन्म दुसरा जन्म होतो. कारण सासर आणि माहेर हे 2 जन्म सांगितलेले आहेत.
पुराणामध्ये स्त्रीचे 2 जन्म हेच सांगितलेले आहेत, एक माहेर आणि एक सासर. कारण सासरी जाऊन तिला संपूर्ण कुळाला बघा उद्धार करायचा असतो. सासरी जाऊन प्रत्येकाचं प्रेम जिंकायचं असतं. आणि जी स्त्री आपल्या सासरच्या सासू सासऱ्याचं, नवऱ्याचं, पूर्ण कुटुंबाचं प्रेम जिंकते ना, तीच सर्वश्रेष्ठ स्त्री आहे. आणि तिलाच बघा पूर्ण लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवा, लग्न झाल्यानंतर सतत माहेरी जाणं टाळा. कारण त्यामध्ये नवऱ्यामध्ये आणि म्हणजे पती पत्नीमध्ये वाद झाल्याशिवाय राहत नाही. जय जय रघुवीर समर्थ.